तर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नाहीये। विधानसभा निवडणुकांआधी सरकारनं लोकप्रिय योजनांचा अक्षरशः सपाटा लावला। या सगळ्या योजनांचा राज्याच्या तिजोरीवर साहजिकच भार आलेला आहे आणि त्यामुळे सरकारनं आता एक मोठा निर्णय घेतलाय। राज्य सुरळीत चालावं असं वाटत असेल तर सरकारला कठोर निर्णय घ्यावेच लागणार आहेत आणि त्यासाठी सरकारनं आता सरकारी खर्चात 30% कपातीचे निर्देश दिले आहेत। बघूया। राज्यातल्या सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद कायम ठेवायचा असेल आणि राज्याचा गाडाही सुरळीत चालू ठेवायचा असेल तर सत्ताधाऱ्यांना नवा मंत्र वापरावा लागणार आहे। तो मंत्र म्हणजे काटकसर। राज्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे असे कितीही दावे सत्ताधारी करत असले तरी काटकसर केली नाही तर आपलं काही खरं नाही हे राज्य सरकारला समजून चुकलंय। म्हणूनच चालू आर्थिक वर्षात महसुली आणि भांडवली खर्चात 30% कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। मूळ अर्थसंकल्पीय तरतुदींपैकी 70% रक्कम खर्च करण्यात यावी असा आदेश काढण्यात आलाय। 12 फेब्रुवारीपर्यंत सरकारनं 8,23,000 कोटींच्या तरतुदींपैकी 6,18,000 कोटी रुपये वितरित केले। प्रत्यक्षात 3,86,000 कोटी म्हणजेच 46.89% खर्च झालाय। त्यामुळे आर्थिक वर्षाच्या उरलेल्या कालावधीत सगळ्या विभागांकडूनच खर्चावर मर्यादा घालण्याच्या सूचना देण्यात आल्या। वित्तीय तूट मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न वित्त विभाग करत आहे। यंदा सुमारे 5,10,000 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे खर्चात कपात केली तरच वित्तीय तूट कमी होण्याची शक्यता आहे। सरकारी वाहनांच्या इंधनावरच्या खर्चातही 20% कपात करण्याची वेळ सरकारवर आली। सगळ्याच विभागातल्या खर्चाला कात्री लावण्यात आली असली तरी जिल्हा वार्षिक नियोजन, आमदार स्थानिक विकास निधी, केंद्र पुरस्कृत योजनांना मात्र 100% खर्चाची मुभा देण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकप्रिय घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडण्यात आला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटींची तरतूद करण्यात आली। सुमारे 1,00,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या। त्यामुळे वित्तीय तूट 2,00,000 कोटींवर गेली आहे। आता पुरेसा निधी नसल्यानं सरकारला हात आखडता घ्यावा लागतोय। 6 महिने रोजगाराचे पेमेंट सुद्धा अजून मिळालेलं नाही या लाडक्या भावाचे। मराठवाड्यातला नव्हे तर महाराष्ट्रातलं शेतकऱ्याचं ठिबक सिंचनाचं अनुदान मागच्या 3 वर्षाचं बाकी आहे। अतिवृष्टीचं अनुदान बाकी आहे, दुष्काळाचं अनुदान बाकी आहे। इव्हन संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुद्धा वेळेवर भेटत नाही। कशामुळं की आज राज्याच्या डोक्यावर 7,00,000 कोटीचं कर्ज आहे। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेपाठोपाठ नीती आयोगाच्या अहवालातही आर्थिक आघाडीवर महाराष्ट्राची पिछेहाट झाल्याचं समोर आलं होतं। राज्यावर सध्या सुमारे 8,00,000 कोटींचं कर्ज आहे। 2018-19 पासून कर्जाच्या प्रमाणात वर्षाला 9.92% वाढ होते असं निरीक्षण नीती आयोगानं नोंदवलंय। कर्जाच्या रकमेचा वापर हा आधीचं कर्ज फेडण्यासाठी होत असल्यानं उत्पादकता वाढत नसल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आलंय। एकंदरीतच राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे। लाडकी बहीणसह इतर योजनांचा डोलारा सांभाळत राज्याला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर कठोर निर्णयांशिवाय पर्याय नाही। म्हणूनच पैसा जपून वापरा हा मेसेज सगळ्याच कारभाऱ्यांना देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।